आज पाहू आपण गावाकडचा पोळा। नमस्कार, मी सविता पाटील। तर आज आहे पोळा आणि पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। तर आज पोळ्या निमित्ताने आम्ही आज मस्त पुरणपोळी बनवणार आहोत। आज काय काय बनवणार आहे तर तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते आणि आमच्याकडे बैल पोळा कसा साजरा होतो ते पण तुम्हाला मी दाखवते। आणि आज आम्हाला सुतक आहे, सुतक असल्यामुळे आम्हाला बैलाला म्हणजे काही पुसता येणार नाही, पण खायला तरी घरी आपण बनवू काहीतरी मस्त पुरणपोळी। तर चला मग। तर बघा सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी श्रावण झडी लागलेली आहे, भरपूर पाऊस सुरू आहे। तर आज एवढं टेन्शन आलं होतं की आज पोळा आहे आणि आज पुरणपोळी कशी बनवायची, कारण चूल बाहेर आहे माझी आणि पाऊस बघू शकता तुम्ही किती जोरात चालू आहे। तर आम्ही 3-4 मिळून सगळे मिळून एकत्र पुरणपोळी बनवणार आहोत आज माझ्या जाऊबाईच्या घरी, मीनाताईच्या घरी। तर बघा तुमच्याकडे पण असा पाऊस सुरू आहे का? आमच्याकडे तर भरपूर पाऊस सुरू आहे आणि जोरात सांगितलेला आहे। आता 3-4 दिवस घराच्या बाहेर निघू नका असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि पावसाची तर गरज होतीच आता, पण आता जास्तच पडतोय पाऊस आता। तर बघा अशा प्रकारे पाऊस सुरू आहे आमच्याकडे। आणि पोळ्याच्या दिवशी बैल धुवायला पाणी लागतंच, तर ते पण एक काम छानच झालेलं आहे पाऊस सुरू झाला म्हणून। बैलांची सुद्धा स्वच्छता होईल चांगली। आणि आता मी इकडे पुरण टाकलेलं होतं, म्हणजे डाळ शिजवायला टाकलेली होती आणि डाळ छान शिजलेली आहे आणि इकडे पुरण गाळते आता। तर मी या गाळणीने अशा प्रकारे पुरण गाळून घेतलेले आहे आणि इकडे बघा रसोई केलेली आहे। आमच्या खानदेशमध्ये रस्सी म्हणतात आमटीला। रसोई भात तयार झालेला आहे। आता आम्ही अगोदर पुरणपोळी करून घेऊ। आता खीर भजी वगैरे ते नंतर बनवणार आहे मी। तर इकडे आली मी माझ्या जाऊबाईच्या घरी आणि या आहेत अनिताताई, माझ्या मुलीसारख्याच आहेत त्या। तर त्यांनी पुरणपोळ्या बनवल्या, सगळ्यांच्याच पोळ्या त्यांनीच बनवल्या, खूप छान बनवल्या मस्त। तर बघा अशा प्रकारे छान एकच नंबर पुरणपोळी तयार केलेली आहे। आणि इकडे चुलीवर खापर ठेवलेले आहे, तर पूर्ण खापर भरून पुरणपोळी तयार झालेली आहे मस्त एकच नंबर। आणि आज थोडंसं सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं पाऊसमुळे। तर या आहेत माझ्या जेठानीबाई मीनाताई, या आहेत जिजाताई आणि या आहेत ललिताताई, या आहेत माझ्या सासवा। तर आम्ही सगळे मिळून इथं एकत्र पुरणपोळ्या अशा बनवलेल्या आहेत मस्त। आणि पोळा म्हटलं म्हणजे गोडधोड जेवण येतच। तर पाहू शकता तुम्ही किती टम्म फुगलेली आहे पुरणपोळी मस्त। तर अशाच प्रकारे सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि संध्याकाळचे वाजले आहेत 4 आता, आणि संध्याकाळी 4 किंवा 5 नंतर पोळा सुरू होतो। तर बघा गावात बैल येण्याची सुरुवात झालेली आहे आणि इकडे असे खाट ठेवलेली आहे आणि खाटीवर बाजरी टाकतात आणि बाजरीमध्ये जे आपण मातीचे बैल असतात ते घरोघरी असतात दिलेले कुंभार दादाने, तर ते बैल असे ठेवावे लागतात। तर बघा इकडे संगीता ताईने ठेवलेले आहेत बैल, छान असा कलर पण दिलेला आहे त्यांना। आणि आता बघा समोरून आता बैल येत आहेत आणि प्रत्येक घरोघरी बैल येतात पूजेसाठी। पण आमच्या घरी आम्ही काही खाट वगैरे टाकले नाही, कारण आम्हाला सुतक असल्यामुळे आम्हाला काही पुसता येणार नाही। आणि आहेत माझ्या सासूबाई म्हणजे अलकाताई, तर ते तिकडे बैल पुसतायत। आमचं आणि त्यांचं कुळ वेगळं आहे त्याच्यामुळे ते पुसतायत। आणि बघा किती छान मस्त मनमोहक वातावरण वाटतंय। आता त्याला पुरणपोळी खाऊ घालतायत, पण तो काही खात नाही कारण त्याला आवडत नाही वाटतं पुरणपोळी। सगळेच बैल पुरणपोळी खात नाही। तर बघा इकडे आपण आता आलेत, जोडीने आलेत बैल आता। 12 महिन्यामध्ये एकच वेळा त्यांना असा मानपान असतो बैलांचा सुद्धा,
12 महिने कष्ट करतात आणि एक दिवस त्यांना असा आनंद घेण्याचा दिवस येतो. तर खूप छान वाटतं. जसं आपल्याला दिवाळी आखाजीला आपल्याला आनंद होतो तसाच बैलांना सुद्धा आनंद होतो. तर बाईकडे पुरणपोळी खाऊ घातलेली आहे रेखाताईने. त्यांच्या घरची जोडी आहे आणि हे आहेत माझे दीर बबलू. त्यांनी पण बैल धरलेला आहे. तर यावर्षी थोडंसं कमीच आहेत बैलांचं येणं जाणं, कारण बाकीच्यांना सुतक पडल्यामुळे बाकीच्यांनी काही बैल धरलेली नाही आहेत. त्याच्यामुळे बघा ते छान सजवलेलं आहे मस्त. जसे आपल्याला दिवाळी आखाजीला आपण नवे कपडे घेतो, सगळा साज आपला नवा असतो, त्याचप्रमाणे त्यांचा सुद्धा साज नवा आहे आज. आणि इकडे आहेत उमेश दादा आणि दुर्गेश. हे आहे जोडी उमेश दादा आणि त्यांची. तर असा आमच्याकडे पोळा साजरा केला जातो. घरोघरी बैल जातात पूजेसाठी आणि असा आनंद घेतला जातो मस्त. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा.